नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। इंडियन कॉर्पोरेट प्रोटेक्शन व सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 सोहळा संपन्न। समाजसेवा, शिक्षण, कला आणि विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन व सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 सोहळा ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील अग्रवाल कॉलेज येथे दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी थाटामाटात संपन्न झाला। 138 समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला। या प्रतिष्ठित सोहळ्याचे आयोजन इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शनचे मुख्य तपासी अधिकारी रामजीत उर्फ जीतू गुप्ता आणि सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशनच्या शीतल पाटील यांनी केले होते। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून समाजसेवक, शिक्षक, कलावंत आणि विविध सामाजिक कार्यात कार्यरत असलेले मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते। यावेळी 138 समाजसेवकांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आकर्षक ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। दिग्गज मान्यवरांची उपस्थिती। पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली। यामध्ये इंडियन आर्मीचे सुभेदार कॅप्टन महेंद्र गवई सर, ॲडिशनल कमिशनर GST पुणे साळुंके सर, हिंदू रक्षक संदीप शर्मा सर, शकुंतला तायडे मॅडम, उद्योजिका सुमित्रा पाटील मॅडम, अभिनेत्री साक्षी नाईक, विजय वाघेला सर, काजल सुर्वे मॅडम, समाजसेविका मेहरुजिम खान मॅडम व डॉक्टर अनिता गुप्ता यांचा समावेश होता। या सर्व पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम या भव्य सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी रामजीत गुप्ता, शीतल पाटील, माणिक पाटील, तुकाराम पाटील, रवी वासवानी, राजकुमारी गुप्ता, शारदा पाटील, उर्मिला कदम, सुरेश कदम, दीपाली पाटील, केतन साळगावकर, गोरखनाथ कदम, पिंकी सौदा, सोनाली सोनवणे, स्नेहा थोरात, स्नेहल ओवाल, महेश गुप्ता, रेश्मा कदम, मुकेश गुप्ता, दीपक गुप्ता, केतन म्हात्रे, सुशीला हंडे, चैताली पाटील, अनिरुद्ध जयस्वार व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष हरी आल्हाट आणि इतर सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या मान्यवरांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जीतू गुप्ता यांचे सर्वांनी भरभरून कौतुक केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, सहतृप्ती भोईर, कल्याण। संस्था चालू करताना कसं करावं, काय करावं, आता गेली मी महापालिकेमध्ये सर्व्हिसला होतो, 7 वर्ष झाली मला रिटायर होऊन। त्याच्यानंतर आमची संस्था जनजागृती सेवा संस्थेचा मी अध्यक्ष आहे, पत्रकार म्हणून काम करतो आहे। बरंच आता जवळजवळ 25-30 वर्ष समाजसेवा केली, पत्रकारिता केली, थोडाफार अनुभव आहे। ह्या अनुभवातून शिकत गेलो, सर्वांचं सहकार्य मिळत गेलं, सर्व सेवाभावी हे तर दातृत्व आहे। खूप मोठी व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांचं महाराष्ट्रात कुठे कुठे जातात, कुठे कुठे मदत करतात, आधी करतात आणि नंतर ते समजतं आम्हाला, मग आम्हाला त्याची बातमी करावी लागते। आधी ते सांगतच नाही कुठे जातात ते। त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद सर।